नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक वाटी रव्यापासून खूप टेस्टी, कुरकुरीत आणि परफेक्ट अशी रेसिपी बघणार आहोत, जी बनवायला तर सोपी आहे पण चवीला खूप टेस्टी आहे। एकदा बनवली तर घरातील सगळेच वाह करणार आहेत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 वाटी पाणी घालून घेतलेले आहे। आता इथं मी 1 वाटी गऱ्याचा वापर करणार आहे, त्याच्यासाठी मी 2 वाटी पाणी घातलेले आहे। यासोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे, अर्धी पळी तेल सोडून घेतलेले आहे आणि इथं 1 चमचा अद्रकचे बारीक केलेले तुकडे, त्यासोबतच 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळत्या पाण्यात आपल्याला 1 वाटी रवा घालून घ्यायचा आहे। आता पाणी उकळलं की आपण यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। त्याच्या अगोदर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आहे आणि सर्व रवा यामध्ये सोडून घ्यायचा आहे। आता छान असा हा मिक्स करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवल्यामुळे मिक्स करता येतो पटकन आणि गुठळ्या बनत नाहीत। तर इथं मी हा रवा व्यवस्थित असा मिक्स करून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता, आपण छान असा हा रवा मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटांसाठी याला वाफ काढून घ्यायची आहे। तर हे स्नॅक्स बनवायला खूप सोपं आहे, चवीला खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्की बनवून बघा। तर इथं मी 2 मिनिटांसाठी वाफ काढून घेतलेलं आहे। बघू शकता व्यवस्थित असं हे गरा शिजलेला आहे, आपला एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। फक्त 3 ते 4 मोजक्या साहित्यामध्ये हा स्नॅक्स बनवून तयार होतो। आता इथं छान असा गरा शिजल्यानंतर आपण हा रवा एका बाउलमध्ये काढून ठेवूया, जेणेकरून तो थंड होईल। तर इथं थंड झाल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे। गरज वाटली तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे। तर इथं मी थोडासा तेलाचा हात घेतलेला आहे, जेणेकरून ते हाताला चिकटणार नाही। तर इथं आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि याचे स्नॅक्स बनवायला घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता व्यवस्थित असं हे मळून झालेलं आहे, आपला गोळा बनवून तयार झालेला आहे। आता हातावरती थोडासा छोटा गोळा घ्यायचा आहे, लिंबा एवढा, आणि अशा पद्धतीने त्याला गोल बनवून चपटा थोडासा करून घ्यायचा आहे आणि बोटाने त्याला होल पाडून घ्यायचा आहे। आपण जसा मेदू वडा बनवतो त्याच पद्धतीने हा वडा बनवून घ्यायचा आहे रव्याचा। तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये हे वडे किंवा हे स्नॅक्स बनवू शकता। तर इथे मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे, तुम्हाला अजून एक बनवून दाखवते। तर एकदम सोपं आहे। छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हातावरती असा प्रेस करून घ्यायचा आहे गोल करून आणि त्याला होल पाडून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता किती मस्त असा हा मेदू वडा दिसतोय आणि याच पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आणि परफेक्ट असे हे स्नॅक्स बनवून तयार होतं। आता आपण फ्राय करून घेणार आहोत। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, मी इथं डीप फ्राय करून घेणार आहे। तर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण हे वडे सोडून घ्यायचे आहेत। तर हे वडे मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत, एकदम हाय फ्लेमवरती तळायचे नाहीत। मीडियम टू लो फ्लेमवरती तळल्यावर हे छान कुरकुरीत बनतात, क्रिस्पी बनतात। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण वडे सोडल्यानंतर एखाद्या मिनिटानंतर याला पलटून घ्यायचं आहे आणि आलटून पलटून दोन्हीही बाजूनी छान असे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे वडे बनवायला जेवढे सोपे आहेत, चवीला तेवढेच टेस्टी लागतात। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर जर असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे वडे छान असे फ्राय करून घेतलेले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे हे वडे दिसत आहेत, एकदम टेम्पटिंग दिसत आहेत, चवीला खूप भन्नाट लागतात। आता याचप्रमाणे मी सर्व वडे तळून घेणार आहे। मुलं घरी असली की त्यांना काही ना काही खाऊ वाटतं, चवदार असं खमंग। अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता। मी सर्व वडे व्यवस्थित असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि हे वडे आपले सर्व करण्यासाठी तयार आहेत। तुम्ही ते बघू शकता किती मस्त असे हे वडे झालेले आहेत, एकदम क्रिस्पी बनलेले आहेत हे वडे आणि चवीला अप्रतिम असे लागतात। तर तुम्ही यासोबत खोबऱ्याची चटणीही बनवू शकता किंवा सॉससोबतही सर्व केले तरी चालतात। एकदम क्रिस्पी आणि चवदार असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत। मी इथे एक फोडून दाखवते वडा, एकदम परफेक्ट असा बनलेला आहे, बघू शकता। तर इथे मी तोडून दाखवते किती मस्त क्रिस्पी असे हे वडे बनलेले आहेत।
तर मोजक्या साहित्यात हे वडी बनवून तयार होतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल बटन दाबायलाही विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.